विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटचा पुढील प्रॉब्लेम पाहणार आहोत। आजचा प्रॉब्लेम पेज नंबर 58 वरील पाचवा प्रॉब्लेम आहे। पहा, पाचव्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय, सुचेता अँड गायत्री आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2। तर सुचेता आणि गायत्री यांचा रेशो दिला आहे 3:2। From the following trial balance and additional information, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. तर दिलेल्या माहितीवरून आपल्याला फायनल अकाउंट्स बनवायचे आहेत। तर या वाक्यांमध्ये आपल्याला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सापडली आहे, ते म्हणजे सुचेता आणि गायत्री यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 3:2 आहे। सुरुवातीला ट्रायल बॅलन्समध्ये कुठे रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करायचे। तर रिटर्न्स दिलेले नाहीत। दुसरं, हिडन ॲडजस्टमेंट दिलेले आहेत का ते चेक करायचे आपल्याला। हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे ज्या अकाउंटसमोर 8%, 10% किंवा कंसामध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते त्यांना आपण हिडन ॲडजस्टमेंट म्हणणार आहे। तर अशी कोणती हिडन ॲडजस्टमेंट या ट्रायल बॅलन्समध्ये आलेली नाही। आता खालील ज्या नॉर्मल ॲडजस्टमेंट आहेत त्यावरून आपल्याला टिक मार्क करायचे आहेत। पहिले पहा, स्टॉक आलेला आहे, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 हा क्लोजिंग स्टॉक आहे। ही आपली कंपल्सरी ॲडजस्टमेंट, याच्या टिक मार्क्स कुठेही होत नाहीत कारण याचे दोन्ही इफेक्ट हे सेपरेट द्यावे लागतात। दुसरे ॲडजस्टमेंट आहे बघा, गुड्स कॉस्टिंग ₹3000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल। याही ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट्स हे सेपरेट जातात, त्याच्यामुळे याचीही टिक मार्क येणार नाही। तिसरी ॲडजस्टमेंट आहे, मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर। मोटिव्ह पॉवरमध्ये ₹500 असे इन्क्लूड्स आहेत की जे आपण पॉवर मीटरसाठी भरले होते। ठीक आहे, ही ॲडजस्टमेंट आपण नंतर व्यवस्थित डिस्कस करणार आहोत। आता आपण त्याची टिक मार्क करूयात मोटिव्ह पॉवरवरती। मोटिव्ह पॉवरवरती टिक मार्क केली आहे। पुढं डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट द रेट 5%, चौथी ॲडजस्टमेंट आहे आपली, तर बिल्डिंगवरती टिक मार्क करूयात। नंतर पाचवी ॲडजस्टमेंट काय आली आहे बघा, राईट ऑफ 2000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स। तर बॅड डेब्ट्स आणि RDD हे दोन्ही देखील डेटर्समधून लेस करावे लागतात, म्हणून ही ॲडजस्टमेंट आहे डेटर्सवरती। पुढे सहावी ॲडजस्टमेंट आली आहे, बिल्स रिसिवेबल इन्क्लूड्स डिसऑनर ऑफ बिल ऑफ ₹4000। ही एक नवीन ॲडजस्टमेंट आहे। तर लक्षात ठेवा, बिल्स रिसिवेबल हे डिसऑनर झालेले आहेत, त्याच्यामुळे हे बिल्स रिसिवेबल आपल्याला पुन्हा डेटर्समध्ये ॲड करावे लागतात। सो या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होताना एक तर बिल्स रिसिवेबलमध्ये होणार आहेत, म्हणून बिल्स रिसिवेबलला टिक मार्क येणार आहे, आणि दुसरा डेटर्समध्ये तो ॲड होणार आहे, त्याच्यामुळे बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स यांवरती टिक मार्क येणार आहे। डेटर्सवरती आपण ऑलरेडी टिक मार्क केलेली आहे। सो अशा रीतीने आपल्या ॲडजस्टमेंटवरून ट्रायल बॅलन्समध्ये ज्या ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहेत त्यांना टिक मार्क करून झालेल्या आहेत। आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूयात। पोस्टिंगला सुरुवात करताना हा ट्रायल बॅलन्स आता आपल्याला लेजर फॉर्मॅटमध्ये दिलं आहे, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस बरोबरच दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जसा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे तसा आपण पोस्ट करत जाणार आहोत। पण या प्रकारचा ट्रायल बॅलन्स पोस्ट करताना पुन्हा आपण पूर्वी ज्याप्रमाणे ट्रायल बॅलन्स पोस्ट करताना ज्या गोष्टी लक्षात ठेवत होतो त्याच पद्धतीने हा ट्रायल बॅलन्स सोडवायचा आहे। तर लक्षात ठेवा की याच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये ॲसेट आणि एक्सपेन्सेस असतात, आणि याच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये लायबिलिटीज इन्कम असतात। ओके, सो या बेसिक गोष्टी लक्षात ठेवूनच आपण याचं पोस्टिंग करणार आहोत। आता पहिला पॉईंट कोणता आला आहे पहा, परचेस अँड सेल्स 65,000 अँड 1,85,500। परचेस आणि सेल्स दोन्ही एकत्र दिलेले आहेत, मात्र त्यांचे बॅलन्सेस बघा, डेबिट बॅलन्स हा परचेसचा असतो आणि क्रेडिट बॅलन्स हा सेल्सचा असतो, त्याच्यामुळे परचेस आणि सेल्स या दोन्हींचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटला होतं। म्हणून ट्रेडिंग अकाउंटला पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस 65,000
आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,85,500. ठीक आहे, तर परचेस आणि सेल्सचे पोस्टिंग झालं. नंतर पुढे दुसरा पॉईंट आला आहे वर्क्स मॅनेजर सॅलरी 2,300. वर्क्स मॅनेजर सॅलरी ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होते. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वर्क्स मॅनेजर सॅलरी 2,300. नंतर आले कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतं, म्हणजे आपण ते ब्रॉड डाऊन करणार आहोत. तर सुचिताचं आलेलं आहे 75,000 आणि गायत्रीचं आलेलं आहे 40,000. तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण कॅपिटल काय करूयात, ब्रॉड डाऊन करूयात. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 75,000 आणि 40,000. नंतर आला ओपनिंग स्टॉक 18,700. ओपनिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच असतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 18,700. नंतर आले डेटर्स अँड क्रेडिटर्स 47,500 आणि 35,000. आता लक्षात ठेवा, डेटर्स हे डेबिट बॅलन्समध्ये येतात आणि क्रेडिटर्स हे क्रेडिट बॅलन्समध्ये येतात. म्हणून डेटर्सचा बॅलन्स आहे 47,500 आणि क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे 35,000. डेटर्स आपली ॲसेट आहे कारण ती डेबिट बॅलन्समध्ये आली आहे म्हणून, आणि क्रेडिटर्स आपले काय आहेत, लायबिलिटीज. सो डेटर्स जातील ॲसेट साईडला आणि क्रेडिटर्स जातील लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटला पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्डी डेटर्स 47,500. आता यावरती 3 ॲडजस्टमेंट आलेले आहेत. जवळपास 5 ते 6 ओळी आपल्याला याखाली सोडाव्या लागणार आहेत. नंतर दुसरा बॅलन्स आला होता क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला जातात. क्रेडिटर्स 35,000. पुढे वेजेस अँड सॅलरी 4,000. आता याबाबत थोडंसं लक्षात ठेवा, वेजेस अँड सॅलरी एकत्र आलेला आहे. ज्यावेळेस वेजेस हा शब्द सुरुवातीला येतो त्यावेळेस याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला करायचं. जर कदाचित सॅलरी अँड वेजेस असा शब्द आला, सॅलरी हा सुरुवातीला शब्द आला असेल तर त्याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचं. आता वेजेस अँड सॅलरी हा शब्द सुरुवातीला आला नाही, वेजेस हा शब्द सुरुवातीला आल्यामुळे आपण याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस अँड सॅलरी 4,000. नंतर आलेत बिल्स रिसिवेबल 22,000. बिल्स रिसिवेबल आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला, आणि यावरती ॲडजस्टमेंट आली आहे त्याच्यामुळे याला इनर कॉलममध्ये लिहावं लागणार आहे. ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 22,000. पहा, डेटर्ससाठी आपण 5 ते 6 ओळी सोडलेल्या आहेत. बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर बिल्स पेएबल याचा बॅलन्स बघा क्रेडिट बॅलन्समध्ये आलेला आहे म्हणून ही आपली लायबिलिटी आहे 27,300. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 27,300. नंतर डिस्काउंट आलेला आहे. डिस्काउंटचा बॅलन्स पहा कोणता आहे, क्रेडिट बॅलन्स आलेला आहे. आता लक्षात ठेवा, डिस्काउंटचं पोस्टिंग हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच होतं. जर डिस्काउंट डेबिट बॅलन्समध्ये आला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करायचं, आणि डिस्काउंट जर क्रेडिट बॅलन्समध्ये आला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होणार. आत्ता डिस्काउंटचा बॅलन्स आलेला आहे क्रेडिट बॅलन्स म्हणून याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 400 रुपये. नंतर मोटिव्ह पॉवर 1,350 यावरती ॲडजस्टमेंट आहे. मोटिव्ह पॉवर म्हणजे फॅक्टरीमध्ये किंवा कारखान्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात वीज लागते तिला आपण मोटिव्ह पॉवर म्हणतो, आणि म्हणून हा आपला एक्सपेन्सेस आहे, ही आपली ॲसेट होऊ शकत नाही म्हणून ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू मोटिव्ह पॉवर इनर कॉलममध्ये 1,350. पुढचा पॉईंट आला आहे कस्टम ड्युटी 1,500. पहा, पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला ड्युटीजबद्दल पॉईंट सांगितला होता. 4 प्रकारच्या ड्युटीज आहेत, त्यातील इम्पोर्ट ड्युटी, एक्साईज ड्युटी आणि कस्टम ड्युटी या 3 ड्युटीज या ट्रेडिंग अकाउंटला जातात, आणि फक्त एकमेव ड्युटी म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाते. ही ड्युटी आहे कस्टम ड्युटी म्हणून ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कस्टम ड्युटी 1,500. पुढे
इंटरेस्ट आलेला आहे. इंटरेस्ट देताना आपल्याला क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेला आहे. पुन्हा तोच पॉईंट जो डिस्काउंटला लागू होतो तोच. इंटरेस्टचं पोस्टिंग नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच होतं. मात्र जर इंटरेस्ट हा डेबिट बॅलन्समध्ये आला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो, आणि इंटरेस्ट हा क्रेडिट बॅलन्समध्ये आला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो. आत्ताचा इंटरेस्ट हा क्रेडिट बॅलन्समध्ये आला आहे, म्हणून याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट 1300. पुढचं पॉईंट आलेलं आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस 3000. पहा, वेजेसचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक प्रोडक्टिव्ह वेजेस आणि दुसरं अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस हे फॅक्टरीमध्ये यूज होतात म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात, आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे ऑफिसमध्ये किंवा इतर छोट्या मोठ्या कामांसाठी यूज होतात म्हणून ते जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता आलेले आहेत अनप्रोडक्टिव्ह वेजेस 3000, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस 3000. पुढे ऑडिट फी आलेली आहे. ऑडिट फीज 2500. ऑडिट फी म्हणजे जो ऑडिटर आलेला असतो किंवा हिशोब तपासणी झालेला असतो त्याची आपल्याला फी द्यावी लागते. आता हा जो हिशोब तपासणीचा आहे किंवा ऑडिट करणारा व्यक्ती आहे तो शक्यतो ऑफिसमध्ये येऊन हिशोबांची काय करतो, तपासणी करतो, म्हणून हा आपला एक्सपेन्सेस आहे आणि हा ऑफिसच्या रिलेटेड एक्सपेन्सेस असल्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑडिट फी 2500. नंतर आलेत रेंट 1800. रेंटसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतात, टू रेंट 1800. पुढे आलेले आहेत कन्व्हेन्स 2000. आता कन्व्हेन्स एक्सपेन्सेस आहेत. कन्व्हेन्स याचा अर्थ प्रवासातील खर्च. उदाहरणार्थ सपोज एखादा मॅनेजर किंवा एखादा एम्प्लॉई किंवा दुसऱ्या ठिकाणी मीटिंगसाठी गेला असेल आणि त्याच्या येण्या जाण्याचा खर्च हा कंपनीमार्फत केला जातो, किंवा तो सपोज 2 दिवसासाठी बाहेर गेला असेल तर त्याचा राहण्या खाण्याचा खर्च वगैरे हे सगळे मिळून जो खर्च होतो तो कन्व्हेन्समध्ये ॲड केला जातो. म्हणून जो कन्व्हेन्स खर्च आहे तो प्रवास खर्च समजला जातो आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. कन्व्हेन्स 2000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, टू कन्व्हेन्स 2000. पुढे आलेत गुडविल. गुडविल ही आपली ॲसेट आहे. गुडविल 25,000. ॲसेट साईडला गुडविल 25,000. पुढे कॉपीराईट 20,000. कॉपीराईटसुद्धा आपली ॲसेट आहे. ॲसेट साईडला कॉपीराईट 20,000. पुढे बिल्डिंग आलेली आहे. बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे 88,000. बिल्डिंग आपली ॲसेट आहे. ॲसेट साईडला बिल्डिंग 88,000 इनर कॉलममध्ये. पुढे पार्टनर्स सुचिताज लोन 6,150 आलेलं आहे. पहा, हे जे लोन दिले त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की हे पार्टनरचं लोन आहे. आता लोन कोणाचं का असाना, पार्टनरचं असू देत किंवा बाहेरील बँक लोन किंवा इतर रिलेटिव्हचं लोन असू देत, सर्व लोन ही लायबिलिटी साईडला जातात. त्यामुळे सुचिताचं लोनसुद्धा लायबिलिटी साईडला पोस्ट होणार आहे. लायबिलिटी साईडला सुचिताज लोन 6,150. नंतर आले इन्व्हेस्टमेंट 40,000. इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट 40,000. पुढचा पॉईंट आला आहे कॅश ॲट बँक 26,000. कॅश ॲट बँक ही सुद्धा आपली ॲसेट आहे. कॅश ॲट बँक 26,000. तर अशा रीतीने आपला पूर्ण ट्रायल बॅलन्स पोस्ट करून झालेला आहे. ट्रायल बॅलन्स पोस्ट करून झाला की आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट सोडवायचे असतात ज्या ट्रायल बॅलन्समध्ये विचारलेले असतात. पण या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये कोणतीही हिडन ॲडजस्टमेंट आलेली नाही, म्हणून आपण प्रॉब्लेम खाली दिलेल्या ज्या नॉर्मल ॲडजस्टमेंट आहेत त्या आपण सोडवणार आहोत. ओके, सो आपण पाहूयात नॉर्मल ॲडजस्टमेंट. पहा, ॲडजस्टमेंट क्रमांक 1 दिली आहे आपल्याला. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. आपल्याला स्टॉक दिलेला आहे. आता या ठिकाणी ज्या 6 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याचे इफेक्ट्स मी या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला.
तर प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपण एक एक इफेक्ट चेक करत जाऊयात. तर पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. आता क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट काय होतात पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ॲसेट साईडला असे त्याचे दोन इफेक्ट होतात. म्हणून पहा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 19,700. दुसरा इफेक्ट होतो ॲसेट साईडला. ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 19,700. दुसरी ॲडजस्टमेंट आली आहे गुड्स कॉस्टिंग रुपीज 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता 3,000चा गुड्स हा आपण फ्री सॅम्पल म्हणून वाटला. आता लक्षात घ्या, आपण फ्री सॅम्पल देतो म्हणजे काय करतो की सपोज एखादा कस्टमर आला तर आपण त्याला एखादी वस्तू फ्री सॅम्पल म्हणून दाखवत असतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपण समजा एखाद्या स्वीट होममध्ये गेलो आणि त्या ठिकाणी पेढे खरेदी करायची असते, तर आपण त्याच्याकडून त्या पेढ्यांची चव बघण्यासाठी काही सॅम्पल मागत असतो. आता हे जे सॅम्पल तो आपल्याला वाटत असतो, तो का वाटत असतो तर त्याच्या मालाची किंवा त्याने जे विकण्यासाठी ठेवलेले गुड्स आहेत त्याची एक प्रकारे तो जाहिरात करत असतो. म्हणून तो जो खर्च आहे तो जाहिरात खर्च असतो त्याचा. म्हणून याचे इफेक्ट बघा कसे जातात. पहिला इफेक्ट द्यायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पहिला इफेक्ट पहा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ₹3,000. दुसरा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट हा आपला एक्सपेन्सेस असतो. म्हणून याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट कंसामध्ये लिहा फ्री सॅम्पल, म्हणजे लक्षात राहील की फ्री सॅम्पल ही आपली ॲडव्हर्टाइजमेंट असते ₹3,000. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. आता पहा एक वेगळ्या प्रकारची ॲडजस्टमेंट आहे. आधी याचा अर्थ समजला तर तुम्हाला याचे दोन इफेक्ट देता येणार आहे. एक काय सांगितले त्याने पहा की जे ₹500 आपण जे भरले होते हे आपण पॉवर मीटरचे डिपॉझिट भरलं होतं. पॉवर मीटर याचा अर्थ काय, जर आपल्या घरामध्ये आपण एखादं मीटर लाईट घेतली असेल तर त्याचं जे मीटर असतं त्याचं डिपॉझिट आपल्याला इलेक्ट्रिसिटी बोर्डकडे आपल्याला ते भरावं लागतं. आता हे डिपॉझिट आपल्याला भविष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला रिटर्न मिळणार असतं, म्हणून ही आपली थोडक्यात एक प्रकारची गुंतवणूक असते. मात्र या ॲडजस्टमेंटमध्ये काय झालेलं आहे की हे ₹500 आपण चुकून मोटिव्ह पॉवरमध्ये दाखवले की जे एक्सपेन्सेस आहेत. म्हणून आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागणार आहेत, मोटिव्ह पॉवरमधून ते लेस करावे लागणार आहेत आणि ॲसेट साईडला डिपॉझिट म्हणून ते दाखवावे लागणार आहेत. म्हणून या ठिकाणी त्याचे इफेक्ट काय जातात बघा. ॲसेट इन्क्लूड्स इन एक्सपेन्सेस, म्हणजे एखादी ॲसेट जर एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड झाली असेल, समाविष्ट झाली असेल तर त्याचे इफेक्ट देताना कसे द्यायचे. लेस फ्रॉम एक्सपेन्सेस ॲड ऑर शो ऑन ॲसेट साईड, म्हणजे ज्या एक्सपेन्सेसमध्ये ॲसेट मिक्स झाली आहे त्यातून ती लेस करायची आणि ॲसेट साईडला दाखवायची. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मोटिव्ह पॉवरमधून आपण ते लेस करणार आहोत. लेस डिपॉझिट फॉर पॉवर मीटर ₹500, आउटला येतील 850. आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे. आता डिपॉझिट ही आपली इन्व्हेस्टमेंट असते किंवा गुंतवणूक असते आणि म्हणून ती ॲसेट साईडला जाणार आहे. सेकंड इफेक्ट याचा जाणार आहे डिपॉझिट फॉर पॉवर मीटर ₹500. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट द रेट 5%. आता डेप्रिसिएशनचे इफेक्ट आपल्याला माहिती आहेत. पहा डेप्रिसिएशनचे इफेक्ट काय, लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट, त्या संबंधित ॲसेटमधून लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे. आता 5% आपण बिल्डिंगमधून काय करूयात, लेस करूयात. सुरुवातीला ॲसेट साईडला बिल्डिंग आहे त्यातून लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. तर 88,000वरती 5%ने कॅल्क्युलेट केल्यास 4,400 येतील आणि त्याची वजाबाकी आउटरला येईल 83,600. 4,400चा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4,400. पुढची ॲडजस्टमेंट आहे पाचवी, राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेब्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. पण त्याआधी तुम्हाला एक 6वी ॲडजस्टमेंट देण्यात आली आहे. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल ऑफ ₹4,000. म्हणून तुम्हाला आधी
या ॲडजस्टमेंट्स कशा सोडवायच्या याचा एक सिक्वेन्स आहे. बॅड डेब्ट्स, RDD आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर या तिन्ही ॲडजस्टमेंट डेटसवरती होतात. डेटसवरती अशा एकत्रित ॲडजस्टमेंट आला की त्यांचा एक सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सनेच या ॲडजस्टमेंट सोडवावे लागतात. डेटसवरील ॲडजस्टमेंट सोडवण्याचा हा सिक्वेन्स आहे. तर सुरुवातीला बघा, डेटसमध्ये ॲड होणार अनरेकॉर्डेड सेल्स, नंतर त्याच्यामध्ये ॲड होतात बिल्स रिसिवेबल डिसऑनर. या तिन्हींची बेरीज करून जी येणार आहे त्याच्यातून सुरुवातीला लेस बॅड डेब्ट्स करायचे. न्यू म्हणजे जे ॲडजस्टमेंटमध्ये विचारले जातात ते यातून लेस करायचे सुरुवातीला, नंतर त्याची वजाबाकी खाली लिहायची आपल्याला, पुन्हा त्यातून लेस RDD न्यू. आता वजाबाकी करून खाली जी अमाऊंट आलेली त्याच्यावरती दिलेले 2 किंवा 3% असतील किंवा 5% RDD असेल तो त्यावरती कॅल्क्युलेट करायचा, त्याने नवीन RDD मिळेल. नंतर ते वजा करून लेस डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट ऑन डेटर्स आल्यावरती जी खाली वजाबाकी आलेली आहे त्याच्यावरती शेवटी काय करायचे, पर्सेंटेज काढायचे आणि अशा रीतीने डेटर्सवरील ॲडजस्टमेंट पूर्ण सोडवायचे आहे. आता याचा सिक्वेन्स पहा, अनरेकॉर्डेड सेल्स, बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बॅड डेब्ट्स, RDD आणि डिस्काउंट ऑन डेटर्स. याच पद्धतीने या ॲडजस्टमेंट सोडवल्या जातात. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बॅड डेब्ट्स आणि RDD या तीनच घटकांवरती ॲडजस्टमेंट विचारलेले आहेत, म्हणून आपण दिलेल्या सिक्वेन्सने ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. पहिला सिक्वेन्स आहे बिल्स रिसिवेबलचा, म्हणून आपल्याला सुरुवातीला बिल्स रिसिवेबल डिसऑनर ही ॲडजस्टमेंट सोडवावी लागणार आहे. तर पहा, बिल्स रिसिवेबल डिसऑनर 6वी ॲडजस्टमेंट. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल ऑफ ₹4,000. याचे इफेक्ट काय जातात बघा, बिल्स रिसिवेबल डिसऑनर ॲड इन डेटर्स लेस फ्रॉम द बिल्स रिसिवेबल. पहिल्यांदा आपल्याला ते डेटर्समध्ये ॲड करावे लागणार आहेत. डेटर्समध्ये ॲड बिल्स रिसिवेबल 4,000, त्याची बेरीज येणार आहे 51,500. आता हेच बिल्स रिसिवेबल आपल्याला बिल्स रिसिवेबलमधून लेस करावे लागणार आहेत. लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 4,000, आउटरला येतील 18,000. पहा, दोन्ही ॲसेट आहेत, दोन्हींचे इफेक्ट हे ॲसेट साईडलाच जाणार आहेत. या ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट ॲसेट साईडलाच असणार आहेत. आता 5वी ॲडजस्टमेंट बघूया. बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाल्यानंतर बॅड डेब्ट्स आणि RDD असा त्याचा सिक्वेन्स आहे. म्हणून 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये सुरुवातीला राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड किंवा बॅड डेब्ट्सचे आपण सुरुवातीला दोन इफेक्ट देऊयात. बॅड डेब्ट्सचे इफेक्ट काय जातात पहा, लेस फ्रॉम डेटर्स, शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डेटर्समधून ते लेस करायचेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे. डेटर्समधून लेस बॅड डेब्ट्स न्यू 2,000, वजाबाकी येईल 49,500. दुसरा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स न्यू 2,000. नंतरचे ॲडजस्टमेंट आहे RDD ॲट 3% ऑन डेटर्स. त्याचे इफेक्ट काय जाणार आहेत पहा, RDD लेस फ्रॉम डेटर्स शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बॅड डेब्ट्स आणि RDD किंवा डिस्काउंट ऑन डेटर्स या तिन्ही ॲडजस्टमेंटचे सेम इफेक्ट जातात. डेटर्समधून लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे. तर लेस RDD न्यू @3%. 49,500 वरती 3% काढल्यानंतर आपल्याला 1,485 मिळणार आहेत. ते 49,500 मधून काय करायचे, लेस आउटरला येतील 48,015 आणि या न्यू RDDचा इफेक्ट द्यायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 1,485. अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट पोस्ट करून झालेले आहेत. सर्व ॲडजस्टमेंट संपल्यानंतर आपल्याला अकाउंट्सचे क्लोजिंग करायचे आहेत. पहिलं अकाउंट क्लोज करायचं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घ्या. तर क्रेडिट टोटल येणार आहे 2,08,200. नंतर डेबिटची टोटल येणार आहे 92,350. त्यांची वजाबाकी करा. वजाबाकी आलेली आहे 1,15,850. आता लक्षात ठेवा, आलेली वजाबाकी ही ज्या बाजूची टोटल कमी आहे त्या बाजूला लिहावी लागणार आहे. आता क्रेडिट टोटल कमी आहे की डेबिट टोटल कमी आहे, तर आपली डेबिट टोटल कमी आहे 92,350 आहे, म्हणून आलेले 1,15,850 हे डेबिट साईडला लिहावे लागणार आहेत. आता डेबिट साईडला ज्यावेळेस आपल्याला ही वजाबाकी लिहावी लागते त्यावेळेस त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट असतो, म्हणून टू ग्रॉस प्रॉफिट 1,15,850.
नंतर टोटल घ्या दोन्ही साईडची टोटल घ्यायची, म्हणजे जी मोठी टोटल आहे क्रेडिट किंवा डेबिटपैकी जी मोठी टोटल असते तीच दोन्ही साईडला लिहायची. या ठिकाणी क्रेडिट टोटल मोठी आली आहे 2,08,200, तीच दोन्ही साईडला लिहूयात. तर अशा रीतीने आपलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज होईल. मात्र आलेला ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या विरुद्ध साईडला ट्रान्सफर करायचा. म्हणजे आता या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट हा डेबिट साईडला आहे, तो जाताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होणार आहे. म्हणून हे 1,15,850 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,15,850. तर अशा रीतीने ग्रॉस प्रॉफिट आपला ट्रान्सफर करून झाला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्लोजिंग करायचं. क्रेडिट टोटल घ्या याची, तर क्रेडिट टोटल येणार आहे 1,17,550. नंतर डेबिट टोटल घ्या, तर याची डेबिट टोटल येणार आहे 20,185. आता दोन्हींची वजाबाकी करा, तर दोन्हींची वजाबाकी येणार आहे 97,365. आता लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ज्यावेळेस आपला प्रॉफिट किंवा लॉस येतो त्यावेळेस तो पार्टनर्समध्ये वाटावा लागतो दिलेल्या रेशोमध्ये. आता आपल्याला जो नेट प्रॉफिट आलेला आहे 97,365 हा पार्टनर्समध्ये वाटावा लागणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला लागणार आहे रेशो. पण प्रॉब्लेममध्ये पाहूयात रेशो किती दिलेला आहे आपल्याला. तर या ठिकाणी बघा, ट्रायल बॅलन्सच्या वरती आपल्याला मगाशी 3:2 हा रेशो दिला होता. तर या 3:2 आपण काय करणार आहोत, आलेला नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करणार आहोत किंवा वाटणार आहोत. नेट प्रॉफिट वाटणे पहा, रेशो दिला आहे तुम्हाला 3:2, त्याचं रूपांतर आपण अपूर्णांकात करून घेतलं. आता अपूर्णांकात रूपांतर करताना पहा, 3:2, 3 आणि 2 यांची बेरीज करायची, 3 आणि 2 5, आणि ते छेदस्थानी लिहायचे. मग 3च्या छेदस्थानी 5 आणि 2च्या छेदस्थानी सुद्धा 5 लिहायचे. म्हणून 3/5 आणि 2/5 असा त्यांचा रेशो तयार होईल. आता आपल्याला वाटायचे किती नेट प्रॉफिट, 97,365. या उजव्या कोपऱ्यामध्ये बघा आपण वजाबाकी केली होती 97,365, ते दोन्ही पार्टनर्समध्ये वाटायचे. पहा, सुचिताला किती वाटून येतील, 97,365 गुणिले 3/5, तर तिला वाटून येतील 58,419. आणि गायत्रीला 97,365 गुणिले 2/5, याचं कॅल्क्युलेशन केल्यावरती वाटून येतील 38,946. आता पहा, हा जो नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला डेबिट साईडला वाटावा लागतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नेट प्रॉफिट सुचेता 58,419 आणि गायत्री 38,946, असे एकूण 97,365 एवढा प्रॉफिट आपण दोन्ही पार्टनर्समध्ये 3:2 वाटला. आता दोन्ही साईडची टोटल घ्यायची आहे. दोन्ही साईडची टोटल म्हणजे जी क्रेडिट टोटल किंवा डेबिट टोटल यापैकी जी मोठी टोटल असेल तीच दोन्ही साईडला लिहायची, 1,17,550. ठीक आहे. आता आलेला नेट प्रॉफिट हा कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 58,419, 38,946. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. पहिल्यांदा सुचेताची क्रेडिट टोटल घ्या, 75,000 अधिक 58,419, टोटल येईल 1,33,419. आता डेबिट साईडला वजा करण्यासाठी एकही अमाऊंट आलेली नाही आहे, त्याच्यामुळे जी क्रेडिटची टोटल आलेली असती तोच आपला डेबिट साईडला बॅलन्स आलेला असतो. म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,33,419, आणि याची टोटल पुन्हा किती येईल, 1,33,419. त्याचबरोबर गायत्रीचं क्लोजिंग करूयात आपण. 40,000 अधिक 38,946 यांची टोटल येणार आहे 78,946. गायत्रीच्या सुद्धा डेबिट साईडला एकही अमाऊंट आलेली नाही, त्याच्यामुळे 78,946मधून वजा करण्यासाठी कोणतीही अमाऊंट नसल्यामुळे तिचाही बॅलन्स 78,946च येईल. टोटल 78,946. आलेले बॅलन्सेस आपल्याला लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचे असतात. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल सुचेता 1,33,419 आणि गायत्री 78,946. तर अशा रीतीने कॅपिटल ट्रान्सफर करून झालेत आपले. आता ॲसेट आणि लायबिलिटी साईड या दोन्हीची टोटल घ्यायची आहे.
ॲसेटची टोटल येणार आहे 2,80,815 आणि लायबिलिटीची टोटल येणार आहे 2,80,815. तर अशा रीतीने दोन्ही साईड सेम येतील आणि आपला प्रॉब्लेम टॅली होईल. ठीक आहे. या पद्धतीने हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.